तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा आपण अजून एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. व्हिडिओ खूप भारी आहे. म्हणजे यामध्ये तुम्हाला काहीतरी शिकायला भेटेल. तर मला जास्त करून मेसेज आलेत की आपण स्वतःचे ब्रश कसे क्रिएट करू शकतो Adobe Illustratorला कॅलिग्राफीसाठी. त्यासाठी मी व्हिडिओ बनवतोय. म्हणजे कसं पुढे जाऊन कोणी अजून विचारलं की आपण हा व्हिडिओ त्यांना शेअर करू शकतो, फॉरवर्ड करू शकतो. आणि मला एक नाही, दोन नाही, खूप जणांनी विचारलं होतं. म्हणून आज मी परत व्हिडिओ बनवतोय. सेपरेट व्हिडिओ राहील. तर तुम्हाला मी सेटिंग सांगतोय, तुम्ही कसे ब्रश क्रिएट करू शकता आणि सेटिंग खूप महत्त्वाची असते. तर चला आपण बघूया. तर आता माझं Adobe इलस्ट्रेटर इथं ओपन केलेलं आहे. ह्यामध्ये सर्वात पहिले तुम्हाला एक ना साईज घ्यावी लागते. आडवी घेतोय अशी, बाकीचे 2 टॅब डिलीट करून टाकतो. बघा ही अशी साईज आहे. तर सर्वात पहिलं तुम्हाला ना मी ब्रश क्रिएट करायला सांगतो, त्यानंतर सेटिंग सांगतो. कारण सेटिंग महत्त्वाची आहे. ब्रश क्रिएट करायला तुम्ही असे पण करून टाकशाल. आता तुम्हाला काय करायचं आहे, विंग पेन जे म्हणून आहे ना, तिथं तुम्हाला काय असे ब्रश भेटतील. हे बघा असे वेगवेगळे. त्यातला तुम्ही कोणता पण ब्रश ना डाउनलोड करू शकता. समजा हा करू शकता, हा करू शकता किंवा हा करू शकता. म्हणजे जो पाहिजे ना तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता. तर त्यानंतर काय करायचं ना, मी ते तुम्हाला इथं सांगतो. तुम्हाला काय करायचं आहे, प्लेस करून घ्यायचा तो ब्रश. समजा आता हा ब्रश मी इथं प्लेस केलेला आहे. आता हा ब्रश प्लेस केला. आता ह्यो क्वालिटी बघायची तुम्ही किती आहे. पाहिलं? तर हा ना म्हणजे थोडासा फाटतोय. त्याला काय करायचं आपल्याला? त्याला ट्रेस करून घ्यायचं. इथं बघा तुम्हाला ऑप्शन बारमध्ये ना इमेज ट्रेस दिसेल. तिथं जाऊन ट्रेस करून घ्यायचा आहे. म्हणजे हा पूर्ण वेक्टरमध्ये जातो आणि ह्याला एक्सपांड करून घ्यायचा आहे. आता काय करायचं आहे, फक्त ब्लॅक आहे ना, ब्लॅक आपला ब्रश त्याला सिलेक्ट करून साईडला काढून घ्यायचा असा आणि तो इथं आणून ठेवायचा आहे. आता दुसरी गोष्ट काय करायची, विंडोजमध्ये जायचं तर ब्रशमध्ये जायचं आहे आणि हे ब्रश पॅनल आहे आपला. तर काय करायचं, हे ब्रशला उचलायचं नाही, पॅनलमध्ये द्यायचं टाकून इथं खाली. त्यानंतर तुम्हाला न्यू ब्रशचे काही पॅनल म्हणजे ऑप्शन ओपन होतील. त्यामध्ये तुम्हाला आर्ट ब्रशमध्ये जायचं आहे आणि इथं ओके करायचं आहे. आता ओके केल्यानंतर तिथं तुम्ही साईज कमी जास्त करू शकता. आणि कुठंच काय करायचं नाही, हे सगळं हाय सेटिंग अशीच ठेवायची आणि इथं ओके करायचं आहे. आता हे ब्रश तुमच्या इथं ॲड झालेलं आहे बघा. जसा मी इथं टाकला आणि तसा इथं ॲड झालेला आहे. आता काय करू, आपण हे सर्व डिलीट करून टाकू. आता ह्या ब्रशवर क्लिक करू आणि 2 ब्रश घेऊ आणि हे बघा आता झाला तुमचा ब्रश. तुम्ही पाहिजे तसं हे करू शकता. आता मेन मुद्दा ना इथं आहे. आता हे क्रिएट केलंय तुम्ही, पण तुमचं प्रॉपर येणार नाही. का? कारण तुम्हाला सेटिंग करावं लागते. आता सेटिंग काय आहे, ब्रशवर जेव्हा तुम्ही डबल टॅप करता ना असं, तुम्हाला इथं काय ना टूलचं ऑप्शन हे होतं पेंट ब्रशचे. हे तुमचं कधी पण नाही तर कमी असणार आहे असं, किंवा पूर्ण 0 असेल, हे पण तुमचं कमी असेल. ह्याने काय होणार आहे, तुम्ही समजा काय पण हे करायला गेलं ना, समजा इथं मला काढायचं आहे. मी जसं ड्रॉ करेन ना तसंच येणार आहे, प्रॉपर येणार नाही. मग तुम्हाला काय करायचं, ह्याच्यावर डबल टॅप करून ना हे स्मूथ करून घ्यायचं आणि हे पण तुम्हाला इथं 14 वगैरे ठेवून द्यायचं आहे. तुम्ही इथं बी ठेवू शकता स्मूथ, जास्त नको तर इथं ठेवा किंवा मग पूर्ण करा. मी पूर्ण ठेवत असतो, कधी-कधी इथं ठेवत असतो आणि हे 14 ठेवतोय पिक्सल. आता ओके करतो. आता हे सर्व डिलीट केले. आता इथं मी ना तुम्हाला कॅलिग्राफी करून दाखवतो. समजा आता मी ब्रॅकेटने ब्रशची साईज कमी केली अशी, किंवा तुम्ही इथून पण करू शकता, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हे बघा अशी. आता इथे मी समजा नाव लिहिते काहीतरी. म्हणजे आपण ना वेडिंगचे जे काही पत्रिका असेल ना, त्यासाठी आपण जास्त हे करू शकतो असं. हे बघा असं. त्यानंतर तुम्ही ह्याला प्रॉपर अशी हे करू शकता असं. तर बघितलं, तुमच्यासमोर ब्रश क्रिएट केला आणि हे केलंय. त्यानंतर तुम्ही ना त्याला अजून पाहिजे तसं हे करू शकता. समजा इथून मी नॉर्मल ब्रश घेतला आणि याची साईज जरा कमी करतोय आणि इथं परत स्मूथ करून घ्यायचे सर्व. त्यानंतर तुम्ही आता थोडं ॲडजस्ट करू शकता. आपला ह्याला वाढवायची आपल्याला साईज. आता जेव्हा तुम्ही साईज वाढवू ना, तेव्हा ह्याला परत तुम्हाला एक्सपांड करावं लागतं. नाहीतर काय होईल, तुम्हाला दाखवतो मी काय होईल. जसं तुम्ही याची साईज वाढवणार ना, तसं हे तुमचं छोटं-छोटं होत जाणार. बघा किती पातळ झाले स्ट्रोक तुमचं. त्यामुळे ह्याला कधी पण ना एक्सपांड करायचं आणि त्यानंतर साईज वाढवायची. म्हणजे आहे तसं तुमचं दिसेल. हे बघा असं. आता मी ब्रश घेऊन दाखवतो तुम्हाला इथं करून.
हे बघा असं. आता हे ब्रश आपला ह्याचा आहे ना थोडा, त्यामुळे तसं वाटतंय. तुम्ही जर दुसरा ब्रश घेतला ना चांगला, तुम्ही अजून चांगलं करू शकता. हे बघा असं करू शकता तुम्ही. तर आपण ब्रश क्रिएट करायला शिकलेलो आहे, कसं क्रिएट करू शकता. आपण अजून एक ब्रश क्रिएट करून बघू. त्यानंतर व्हिडिओला आपण एंड करून टाकू. आता आपण हा वाला ब्रश क्रिएट करूया. त्याला परत तुम्हाला नाही इथं इमेज ट्रेस करायचं आहे, एक्सपांड करायचं आहे आणि आपल्याला ब्लॅक पाहिजे. ब्लॅकला उचलून इकडे टाकू. त्यानंतर आर्ट ब्रशमध्ये जाऊया. ओके करूया. साईज कमी करून ओके करतो. इथं आलेला आहे आपला ब्रश. त्याला पण तुम्हाला तसंच हे करायचं आहे. त्याला मी थोडं इकडे घेऊन जातो साईडला. हे बघा असं. हे बघा असं तुम्ही करू शकता. त्या तिथं कट पण मारू शकता सी करून. आता हे एक ब्रश क्रिएट करून दाखवलं, हे करून दाखवलं. असेच तुम्ही ब्रश क्रिएट करू शकता. फक्त एक महत्त्वाची गोष्ट काय आहे, कधी पण तुम्हाला नाही तर सेटिंगमध्ये एवढं ठेवायचं आहे आणि बाकी राहिल्या गोष्टी झूम इन, झूम आउट ते सर्व फोटोशॉप सारखंच आहे. फक्त यामध्ये काय काय टूल्स आहे ह्याचा वापर आपण लोगो वगैरे बनवण्यासाठी यूज करतो आणि आपण नॉर्मल हे केलेलं आहे. आणि इलिस्ट्रेटर चांगलं आहे, तुम्ही यामध्ये कॅलिग्राफी वगैरे बनवू शकता. परत फ्लायर वगैरे बी बनवू शकता. तुम्ही जर प्रॉपर शिकले ना सर्व गोष्टी तुम्ही तर करू शकता. आणि कॅलिग्राफीचाच खूप जणांना असा प्रॉब्लेम येत होता की कशी करायची, काय करायची. त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुमच्या पण मित्रांना शिकायचं असेल तर हा व्हिडिओ शेअर करून टाका. आणि जे कोणी चॅनलवर नवीन असेल ना, तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलत नाही की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून. ज्यांना करायचं ना ते करून टाकतं, कारण त्यांना शिकायचं आहे. आता मी सांगतोय कारण तुम्हाला करावंच लागणार आहे, कारण इथले पुढचे व्हिडिओ ना मी टाकणार आहे चांगल्या चांगल्या टॉपिकवर. जसा मला वेळ भेटेल ना तसा व्हिडिओ मी शूट करतोय. आता हे महत्त्वाचा व्हिडिओ होता म्हणून मी शूट करून टाकतोय. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ना खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी ना आपल्या भावाला फॉलो करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर हे आपल्या यूट्यूब चॅनलवर बघा तुम्ही, आपण सर्व प्रकारचे व्हिडिओ टाकलेलेच आहे आणि आपले व्हिडिओ पण मोठे मोठेच सर्व डिटेलमध्येच आहे. म्हणजे ज्यांना काही प्रॉब्लेम येते, समजा कोणाला फोटोशॉप शिकायचं आहे त्यांच्यासाठी जर सेपरेट नाही का बेसिक्स टू ॲडव्हान्समध्ये आपण ना फोटोशॉपचा कोर्स टाकलेला आहे. 5 व्हिडिओ आहे. ह्या 5 व्हिडिओमध्ये तुमचं पूर्ण फोटोशॉप कवर होईल. म्हणजे सर्व काही टूल्स वगैरे तुम्ही शिकशाल. आणि त्यानंतर बाकीचे हे जर व्हिडिओ तुम्ही पाहिले, समजा ते लग्नपत्रिका असन किंवा शिवजयंतीचा असन, असे चतुर्थी वगैरे नाही का, गणेश जयंतीचे वगैरे, परत इथे बड्डेचे असन काय, पॉलिटिकलचे, हे तुम्ही व्हिडिओ जर रोजचे पाहिले, प्रॅक्टिस केली ना, तुमचा सर्व अभ्यास तुम्ही सर्व ना ॲडव्हान्समध्ये घुसणार आहे. फक्त मग तुम्हाला प्रॅक्टिस लागेल. आणि अजून एक गोष्ट की तुम्हाला ना अपडेट पाहिजे ना, तर आपलं इंस्टाग्राम अकाउंट आहे, ह्याच्यावर आपण नवीन नवीन डिझाईन टाकत असतो नाही का, अशा प्रकारचे सर्व काय. तर त्या पण तुम्हाला तिथं बघायला भेटेल, म्हणून फॉलो करून ठेवा आणि आपल्या यूट्यूबसोबत पण जोडून राहा. येणारे व्हिडिओ तुम्हाला लवकर भेटतील आणि नोटिफिकेशन पण भेटतील. सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ठेवा.